जुमानी की जुबानी. नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय लोकशाही मराठी. खेळ अंकांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागील भागामध्ये आपण मुलांक 1 आणि 2 असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेतलंय. प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आज सुद्धा आपण श्वेता जुमानी यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत मुलांक 3 बद्दल. मला विश्वास आहे की मागील सगळे भाग तुम्ही नक्की पाहिले असतील, त्यामुळे मला पुन्हा श्वेता जुमानी यांची ओळख करून देण्याची तशी आवश्यकता नाही आहे. पण तरी सुद्धा नव्याने आमचा कार्यक्रम पाहणाऱ्यांसाठी मी त्यांची ओळख करून देते. श्वेता जुमानी या प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अनेक उद्योजक, क्रिकेटर, खेळाडू यांना मार्गदर्शन केलंय. तुम्ही सुद्धा त्यांना संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकता. त्यांना प्रत्यक्ष भेटता येणं शक्य नसेल तर श्वेताजी ऑनलाईन सुद्धा मार्गदर्शन करतात. तर चला तर श्वेताजी यांचं कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूयात. श्वेताजी, तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. श्वेताजी, खरं तर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. प्रत्येक भागामध्ये आपण प्रत्येक मुलांकाबद्दल चर्चा करतो. 1 ते 9 अंकांची ही आपली चर्चा सुरू झालेली आहे आणि 1 ते 9 मुलांक असलेल्या व्यक्तींबद्दल आपण जाणून घेतोय. तर आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक 3 असलेल्या व्यक्तींबद्दल. आणि मला खरं तर पहिली उत्सुकता हीच असते प्रत्येक वेळी की मुलांक ज्या व्यक्तीचा असतो त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो. तर मुलांक 3 व्यक्ती नेमक्या कशा असतात, कसा असतो त्यांचा स्वभाव? 3, 12, 21 किंवा 30 हे तारखेला जन्मलेले लोकांना आम्ही म्हणतोय नंबर 3. ते रूल्ड असतात ज्युपिटर याने गुरु, सगळ्यात मोठा प्लॅनेट असतो अँड इट इज कॉल्ड प्लॅनेट ऑफ वेल्थ. आपण याला हिंदी मराठीमध्ये गुरु म्हणतोय, इंग्लिशमध्ये ज्युपिटर. सो सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे, तर हे लोक पण मोठे मोठे असतात. एकच नाव घेते आणि तुम्हाला सगळं समजेल. जेफ बेझोस, वर्ल्ड्स रिचेस्ट. याने की हे लोकांना खूप पैशांची आवड आहे, खूप पैसे पाहिजे. वेल्थ एक मोठा, एकदम मोठा त्यांचं लाईफचे लफडे आहे. बिकॉज दे आर नॉट हॅपी इन लिटल. संतुष्ट जीवन सगळं आहे, आरामशी राहायचं, हे नंबर 3चे लोकांना नाही माहिती आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जे लोक नंबर 3चे आहेत स्वतःच्या जरासा एम्बिशियस नेचरला कंट्रोल करा. कारण एम्बिशन्स चांगले असतात पण ओव्हर एम्बिशियस नेचर हे गडबड करतोय. सो मेक शुअर की ओव्हर एम्बिशियस नेचरकडनं तुम्ही लांब राहा. पैसे यांना भरपूर पाहिजे आणि मोस्ट ऑफ दिस पीपल आर बिझनेसमॅन लाईक जेफ बेझोस, वॉरेन बुफे. माझा ब्रदर संजय पी जुमानी हा पण नंबर 3 आहे. तो पण नंबर 3 आहे. न्यूमरोलॉजीमध्ये मी आणि माझा पप्पा बन्सीलाल एम जुमानी खूप छान आहे. पण संजय नाही होता तर एवढं मोठं न्यूमरोलॉजी बहुतेक झालं नव्हतं. कारण नंबर 3चे लोकांना मार्केटिंग खूप जबरदस्त येते. सेल्समध्ये ते एक नंबर असतात. दे नो हाऊ टू डू एव्हरीथिंग प्रॉपरली. हे लोक मोठे मोठे बिझनेसेस सांभाळतात. पण जर नाही सांभाळू शकतात, तेवढे पैसे त्यांच्याकडे नाही आहे, तर डेफिनेटली सेल्स, फायनान्स, मार्केटिंग हा फील्ड. सो हे लोकांचं नेचर खूप डॉमिनेटिंग असतो, खूप हार्डवर्किंग असतात. सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत काम करू शकतात. तर काय होतंय, जेव्हा एक मनुष्य एवढं डिसिप्लिन्ड आहे, आपल्या कामासाठी तो एवढं जान देतोय, त्यांना मग रिलेशनशिपमध्ये गडबड होते. कारण वाईफ, मुलं, आई वडील ते नाही समजू शकत की हे मनुष्य दिवसभर पैसे 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 कशाला करतोय. सो तिकडे प्रॉब्लेम होते. आणि हा ग्रीडी कशाला आहे माहिती आहे तुम्हाला? बिकॉज ही डज नॉट वॉन्ट टू डिपेंड. की बाबा म्हातारपणेमध्ये मला जर आपल्या मुलांकडनं पैसे मागावे लागले काय हाल राहायला आवडत नाही, कुणावरही अवलंबून राहायचं नसतं. ते एक मोठा लफडा आहे त्यांच्या लाईफमध्ये. कोणाकडनं कधीही पैसे घ्यायची गरज आलीच नाही पाहिजे. त्यामुळे पैसे 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 कमवत जातात. दे आर ब्लेस्ड विथ दिस थिंग. पण डॉमिनेटिंग, ओव्हरपॉवरिंग नेचर ह्यांना त्रास देतोय. तर स्टाफ लोक पण जरा नाखुशच राहतात यांच्या बरोबर. बिकॉज स्टाफ तर तेवढं काम करणार नाही ना जितकं तुम्हाला करायची सवय आहे. अभ्यासमध्ये थोडासा गडबड होऊन जाते. हार्डवर्किंग आहेत, अभ्यास भरपूर करतायत, पण हे लोकांना एक्झामिनेशन फिअर असतो. अँड एक्झाममध्ये 1-2 सब्जेक्टमध्ये दांडी असते.
मनापासून त्यांना डॉक्टर व्हायचं असतो, मोठा माणूस व्हायचं असतो, पण इझी नसतो त्यांच्या एज्युकेशन. तिकडे काही ना काही लफडे नेहमी असतात. पण वेअर मनी इज कन्सर्न ऑलवेज फ्लो असते, पैशांची फ्लो नेहमी असते. जितके त्यांना पाहिजे तितके येणार. हा टर्म झिरो से हिरो मी ह्या लोकांसाठी काढलेला आहे, कारण दे आर द पीपल जे झिरो पासून हिरो पर्यंत जाऊ शकतात. एवढं पॉवर फक्त ह्या लोकांमध्ये आहे. आफ्टर नंबर 1. श्वेताजी, तुम्ही म्हणालात की हे लोक खूप पैशाचे भुकेले असतात, पैशाच्या मागे लागतात, पैसा पैसा करतात. मग स्वार्थी असतात का? लोकांना मदत करत नाहीत का? कसे असतात नेमके स्वभावाने? पैसा पैसा करतायत पण अजिबात स्वार्थी नसतात. उलट टू मच गिव्हिंग असतात, सोशल सर्व्हिस करतात. ज्याच्याकडे जास्त असणार तो वाटणार ना. सो त्यांना खूप चांगले क्वालिटीज आहे. लोकांची मदत केली पाहिजे. मोस्टली NGOsला खूप पैसे देत आहेत. असं लोकांचा ट्रस्ट असतो, संस्था असते, त्यांचे हेड्स असतात नंबर 3चे लोक, आणि सोसायटीसाठी भरपूर त्यांना करायचंय. पहिले स्टार्ट होते आपली फॅमिलीकडनं. आपल्या फॅमिलीला पहिले बघतायत, त्यांचं पोट भरलं मग सोसायटीकडे पण खूप लक्ष असतो. यांचे जास्त पैसे फक्त स्वतःसाठी नसतं. इट इज ऑलवेज यूज्ड इन द वर्ल्ड बॅक. गिव्हिंग बॅक क्वालिटी खूप असते अँड खूप रिस्पेक्ट असते ह्याची. आपल्या कम्युनिटीमध्ये दे आर व्हेरी हायली रिस्पेक्टेड. श्वेताजी, तुम्ही मुलांक 3 असणाऱ्या अनेक व्यक्तींचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सल्ला देता की नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे. या व्यक्तींचा तुम्ही जो स्वभाव सांगितला की ते पैसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो, मग काय नेमका सल्ला द्याल? त्यांनी उद्योग करावा, नोकरी करावी, परदेशात जावं, कशामध्ये नेमकं करिअर करावं असं क्षेत्र तुम्ही सांगाल? 3 नंबरचे लोक काहीही करू शकतात. रस्त्यावर बसून वडापाव पण विकू शकतात, 5 स्टार हॉटेल उघडू शकतात, पैशांसाठी खूप मेहनत करणार. सो जे लोक अफोर्ड करू शकतात त्याचे 99.9% हे लोक बिझनेसमध्ये असतात. मोस्टली फिल्म प्रोड्युसर्स तुम्हाला नंबर 3 भेटणारच भेटणार. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले असतात. शंकर, एहसान, लॉय हे तिघे माणसं ऑल आर नंबर 3. देर आर व्हेरी व्हेरी बिग प्लेयर्स ॲज नंबर 3 लोक जे पैसेच असतात. फॉर एक्झाम्पल आमिर खान, रोहित शेट्टी, आलिया भट्ट, ह्या लोकांना पण 3 रूल करते. अजून एक अमेझिंग नंबर 3 ऑफ द एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज निर्मिती सावंत जी, माय क्लायंट अँड माय फ्रेंड. सो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये दे आर एक्स्ट्रीमली गुड. झाकीर हुसेन साहेब 9th मार्च आहे, म्हणजे ते पण इनडायरेक्ट नंबर 3च आहे. तर मोस्टली हे लोक आपले स्वतःचे व्यवसायामध्ये असतात. पण ह्याच्यातून जे लोक स्वतःचे व्यवसाय नाही करू शकतात, फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, पैसे नाही आहे, सो दे विल एम टू बी बँकर्स. बहुतेक कॅश काउंटर मागे तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम बँकला जाणार त्याचे बजेट विचारा. 10 मधून ॲटलिस्ट 7 लोक तुम्हाला सांगणार 3 नंबर. सो दे आर कॅश काउंटरमध्ये बसतायत, कॅश हँडल करतायत. CAs खूप जास्त नंबर 3चे असतात. इनफॅक्ट माझ्या स्वतःच्या CAचा बजेट पण 3च आहे. सो 3 नंबर फायनान्स रिलेटेड खूप चांगले करतायत. फायनान्शियल एजन्सी त्यांची असते. आणि जे गरीब असतात, जसं माझा भाऊ एक टायमाला होतं नंबर 3 संजय पेशमानी, तो सेल्समॅन होता कंपनीमध्ये. 17 वर्ष त्यांनी सेल्सचे जॉब्स केले अँड ही यूज टू बी व्हेरी गुड. सेल्स अँड मार्केटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं नंबर 3 परफेक्ट असतात. तर इफ यू कॅन अफोर्ड इट, तुम्हाला बिझनेस केली पाहिजे. नाही अफोर्ड करू शकता देन यू शुड बी इन युअर सेल्स अँड मार्केटिंग. कोणताही एजन्सी तुम्ही घेतली, टूथपेस्ट, साबण, काही पण, ते डिस्ट्रीब्युशनशिप खूप छान करतात ते लोक. एनी पोझिशन ऑफ अथॉरिटी, पॉलिटिक्समध्ये पण नंबर 3 भरपूर चांगले असतात. एकच नाव घेते, शरद पवारजी. जसं मी तुम्हाला सांगितलं, दे लाईक टू बिकम डॉक्टर्स. हार्डवर्किंग भरपूर असतात, पण एज्युकेशनमध्ये कुठे ना कुठे पडून पास होतात. बट मोस्ट ऑफ देम ऑल्सो बिकम डॉक्टर्स. फिजिकल फिटनेस आणि स्पोर्ट्स इंडस्ट्री यांच्यासाठी खूप चांगली आहे. अगेन स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये खूप भरपूर नंबर 3चे लोक आहेत. पण एकच नाव परत इकडे घेते मी, मायकेल फिलिप्स, द स्विमर. सो दे डू एक्स्ट्रीमली वेल इन फिजिकल फिटनेस. ऍक्टिव्ह असतात, बॉडी त्यांची ऍक्टिव्ह असते. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्या क्षेत्रांमध्ये, पोलीस फोर्समध्ये भरपूर नंबर 3चे लोक आहेत.
श्वेताजी, तुम्ही हे जे आता क्षेत्र सुचवलेले आहेत स्पोर्ट्स आणि आर्मी संदर्भातले, यासाठी प्रकृती उत्तम असते असं तुम्ही सांगता. मात्र कुठलाच त्रास त्यांना नसतो का, काही किंवा काही आजार होऊ शकतात, त्यासाठी त्यांनी काळजी घेणं आवश्यक असतं? हा, आजारमध्ये त्यांना असतो चेस्ट इन्फेक्शन, निमोनिया, ब्रेथलेसनेस, लहानपणीपासून असं असतात ते लोक. सो जर तुमच्या घरामध्ये कोणी 3 आहे किंवा तुम्ही आहोत की मुलं आहेत, बी केअरफुल. डस्ट एलर्जी, कोल्ड पाणी, आईस अजिबात ह्यांना सूट करत नाही. दुसरी गोष्टी असते, या लोकांना प्रॉब्लेम आहे नर्वसनेसचं, कारण खूप स्ट्रेसमध्ये राहतात, खूप सिरियस राहतात, लाईफला एकदम सिरियस घेत आहेत. सो स्ट्रेस लेवल ह्यांची वाढते. अँड जसं मी तुम्हाला सांगितलं, एवढे हार्डवर्किंग असतात, आसपासचे लोक हार्डवर्किंग नाही आहे, तर स्ट्रेस लेवल यांच्यावरच येतोय. सगळं त्यांना स्वतःच करावं लागते. दे लाईक टू लीड, आणि लीडर्सला मग एवढे लोक मागे आहेत, तर त्या लोकांना जास्त नर्वसनेसचा प्रॉब्लेम असतो. स्ट्रेस रिलेटेडच असतो ना. पॅरालिसिस, फेशियल पॅरालिसिस, बॉडी पॅरालिसिस अनफॉर्च्युनेटली नंबर 3 लोकांना जास्त असते. नर्वसनेस, एन्झायटी, हे प्रॉब्लेम्स पण त्यांना फेस करावी लागते. अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यांची स्किन प्रॉब्लेम्स. स्किन प्रॉब्लेम्स मोस्टली नंबर 3 ला असतेच असते. श्वेताजी, तुम्ही आता त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितलेलं आहे आणि तुम्ही मघासपासून जे प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे, ती प्रत्येक व्यक्ती त्यांच्या क्षेत्रामध्ये मेहनतीने पुढे गेलेली आहे. मग या मुलांक 3 असलेल्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते की अगदी सहज यश मिळू शकतं? सहज यश तर कोणाला मिळत नाही, पण आमच्या न्यूमरोलॉजीमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली समजमध्ये येतो की आपला बाळ इकडे जाऊ शकतो, मुलगा या मुलगी या लाईनमध्ये तुम्ही पाठवू शकता. सायना नेहवाल इज अगेन बॉर्न इन मार्च, तर ती पण इनडायरेक्टली नंबर 3 आहे. सो मेहनत करा, पण मी नेहमी सांगते, मेहनत तो गधा भी करताय, लक यूज करा. आमची न्यूमरोलॉजी एकच सायन्स आहे, जे तुम्हाला फक्त रेमेडीज आणि रेमेडीज देते. हे कलर वापरा, ते वापरा, अँड यू कॅन चेंज युअर लक. श्वेताजी, तुम्ही या सगळ्या व्यक्तींचा स्वभाव सांगितला, यशाबद्दल सांगितलं, प्रकृतीबद्दल सांगितलं. मात्र जर यश मिळवायचं असेल तर कुठला तरी सपोर्ट प्रत्येक व्यक्तीला लागतो. तर तुम्ही या व्यक्तींना लकी नंबर कोणता सजेस्ट कराल, ज्याच्यामुळे त्यांना फायदा होऊ शकेल? 3, 6, 9 हे एक फॅमिली असते. हे लोक एकमेकांना सपोर्ट करतात. पण भरपूर लोक म्हणतात की 36चा आकडा आहे, चालणार नाही. आता जेव्हा आम्ही हिंदीमध्ये 36 लिहितो, 3 आणि 6 ऑपोजिट होऊन जातात. पण ही आमची न्यूमरोलॉजी सायन्स हिंदी सायन्स नाही आहे, ही इंग्लिश अल्फाबेट्स आणि नंबर्सवर आहे. सो इकडे 3, 6 एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे, 3, 6, 9 एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. तर हे लोकांना एकमेकांबरोबर राहिलं पाहिजे. जसं राणी मुखर्जी अँड आदित्य चोपडा नंबर 3 आहेत दोघी, अँड दे गॉट मॅरिड बाय हुक ऑर बाय क्रूक. त्रास झालं त्यांना, पण लग्न झालं. सो 3 and 3 मेक अ गुड पेअर. 3 and 6 खूप छान असते. 3 बरोबर 9 पण एक हद तक चांगलंच असतो. तर ह्या लोकांना आपले इम्पॉर्टंट कामं 3, 6 किंवा 9 तारखेला केलं पाहिजे. मुलांक 3च्या व्यक्तींना तुम्ही काही कलर वगैरे सजेस्ट कराल का, ज्याचा वापर करून त्यांनी चांगल्या कामामध्ये जर ते गेले तर त्यांना फायदा होऊ शकेल? नंबर 3चे लोकांचं मुख्य कलर पर्पल आहे, याने वांगी. वांगी कलरचे सगळे शेड त्यांना सूट होणार आहे. पर्पल, लायलॅक, मोव्ह, आता जामुनी, मला वाटतं मराठीमध्ये आपण जामुनी बोलतो. जामनी कलर चे सगळे शेड्स लाईट टू डार्क. अँड सेकंड इज ब्लू. हे तर तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांसाठी आहे. ब्लू अँड पर्पल ह्यांचे मेन कलर्स आहे. बाकी तुम्ही सगळे कलर्स वापरू शकता, ग्रीन, पिंक, रेड. कधी कधी नंबर 3चे लोकांना रेड अँड पिंकची खूप अट्रॅक्शन असतो, पण ते वापरा एकदम कमी मात्रामध्ये. रेड, ब्लॅक, मरून हे जरा कमीत कमी सगळ्यांनी वापरायला पाहिजे. श्वेताजी, या व्यक्तींना तुम्ही काही असं स्पेशल रत्न वगैरे सजेस्ट कराल का, जे त्यांनी वापरावं आणि मग खूप सक्सेसफुल व्हावं, असं तुम्ही काही सांगाल? रत्नांमध्ये एवढं पॉवर असला असता की खूप सक्सेसफुल होणार, तर मी रत्नाची गोष्ट लास्टमध्ये का केली? सगळ्यात पहिले असतो तुमच्या वाढदिवसाचा प्रभाव, देन तुमचं लकी नेमची स्पेलिंग, मग लकी कलर, लकी स्टोन, त्याच्या नंतर लास्टमध्ये आम्ही गोष्टी करतोय रत्नांची. रत्न हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, पण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही ते नाही घातलं की काहीच होणार नाही.
नंबर 3 लोकांचा सगळ्यात बेस्ट स्टोन असतो एमेथिस्ट. एमेथिस्टला हिंदीमध्ये मराठीमध्ये मला वाटतं जामुनी म्हणतात, पण आता गुगल आहे, 1 सेकंडमध्ये 100 तुम्हाला एमेथिस्टचे पिक्चर्स दाखवणार. आमच्याकडे पण अवेलेबल आहे आणि आम्ही भरपूर एमेथिस्टचे रॉक्स विकतो, बिकॉज घरातून खूप नेगेटिव्हिटी एमेथिस्टचे रॉक्स काढते. एनी कोर्ट केसेस, पैसे कुठे फसले आहेत, एमेथिस्ट इज अ व्हेरी नाईस स्टोन, सगळे लोक वापरू शकतात. पण खास करून नंबर 3 अँड नंबर 8 चे लोकांसाठी एमेथिस्ट इज अ व्हेरी गुड स्टोन. येलो सफायर याने पुखराज पण ह्या लोकांना भरपूर सूट करत आहे. श्वेताजी, खरं तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलेलो आहोत, शेवटापर्यंत पोहोचलोत आणि प्रेक्षक हा आपला कार्यक्रम पूर्ण बघतात, तुमचं मार्गदर्शन त्यांना आवडतं, पण उत्सुकता सगळ्यात जास्त त्यांच्या मनामध्ये असते की तुम्ही रेमेडी नेमकी काय सांगणार आहात. तर मुलांक 3 या व्यक्तींना तुम्ही रेमेडी काय सांगाल? हार्ड वर्किंग तर तुम्ही आहोतच, बट इनसिक्युरिटी काढून घ्या मनातून आणि जरा लंबे लंबे गेम्स खेळा, थोडा रिस्क घ्या. रिस्क लवकर घेत नाही नंबर 3 चे लोक, त्यामुळे कधी कधी एकदम मागे राहतात. खर्च करतायत खूप विचार करून, तर थोडासा बिंदास जीने की कोशिश करो. तर मग रिस्क घ्या, मेहनत करा, यशस्वी व्हा, हा मूल मंत्र तुम्ही मुलांक 3 च्या व्यक्तींना दिलेला आहे. खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही नेहमीप्रमाणे केलं. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. माय प्लेजर. तर मला विश्वास आहे श्वेताजींनी हे मार्गदर्शन केलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि श्वेताजी यांचं ऑनलाईन मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. तर या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. जुमानी की जुबानी